तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील बोदवड नाक्यावरील वानखेडे पेट्रोल पंपाजवळ 23 मे रोजी मलकापूर शहर पोलिसांनी एका कारची तपासणी करत 1,97,50,000 रुपयांची रोकड जप्त केली। तर यापूर्वी 20 मे रोजी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील धानोरा विटाळी पुलाजवळ खामगावहून मलकापूरकडे येणाऱ्या चारचाकी वाहनातून 50 लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली होती। 3 दिवसात एकूण 2,47,50,000 रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केल्याने एकच खडबड निर्माण झाली आहे। 23 मे रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास बोदवड रस्त्यावर पोलिसांनी एका कारची तपासणी केली। MH20 GV 1781 या क्रमांकाच्या कारमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील 2 व्यक्ती बसलेले होते। त्यांना विचारणा केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली। दरम्यान पोलिसांचा संशय बळावल्याने गाडीची तपासणी केली असता गाडीतील सीटच्या खाली मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असल्याचे दिसून आले। त्यांना रोख रकमेबाबत विचारपूस केली असता त्यांनी समर्पक उत्तर न दिल्याने ही गाडी मलकापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये आणून मलकापूर ते तहसीलदार व नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी मलकापूर, महसूल विभाग मलकापूरचे 2 शासकीय पंच आणि भारतीय स्टेट बँकेच्या कॅश मोजण्याच्या मशीनसह 2 अधिकारी यांचे समक्ष गाडीतील कॅश व्हिडिओ शूटिंग मध्ये मोजण्यात आली। नव्यानेच नियुक्त झालेले बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली मलकापूर शहर पोलिसांनी ही सर्वात मोठी कारवाई केली। MCN न्यूज मराठी करिता अनिल कुमार गोठी, मलकापूर। 25 रोजी दुपारी अंदाजे 13:30 वाजेच्या दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सिल्वर रंगाची इर्टिगा कारमध्ये 2 इसम मलकापूर ते बुलढाणा रोडवरून स्वतःच्या गाडी क्रमांक MH20 GV 1781 यात छत्रपती संभाजीनगर येथे भरपूर प्रमाणात नगद रोकड घेऊन जात असल्याबाबतची गुप्त माहिती मिळाल्यानंतर मी व माझ्या स्टाफसह आम्ही बोदवड नाका या ठिकाणी नाकाबंदी आयोजन केले। त्या दरम्यान सदरची गाडी मिळून आली। त्यात 2 संशयित इसम मिळून आले। संशयित इसमांकडे विचारणा केली असता गाडीत कॅश असल्याबाबतची खात्री पटली। कॅशबाबत त्यांनी उडाउडीची उत्तर दिली। त्यानंतर सदरचा परिसर हा गर्दीचा असल्या कारणाने आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन आलो। पोलीस स्टेशनला आल्यानंतर पोलीस स्टेशन या ठिकाणी माननीय तालुका दंडाधिकारी तहसीलदार साहेब तसेच नायब तहसीलदार साहेब, त्याचप्रमाणे 2 शासकीय पंच आणि सदरच्या रकमेचं मोजण्याकामी मशीनसह स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मलकापूर येथील 2 अधिकारी बोलवण्यात आले। त्यानंतर पंचांसमक्ष सदरच्या गाडीची झडती घेण्यात आली। सदरच्या गाडीत असलेली कॅश इन कॅमेरा बाहेर काढण्यात आली। त्यानंतर इन कॅमेरा सदरच्या गाडीची पूर्ण झडती घेऊन जी कॅश मिळाली त्या कॅशचं मोजन स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांथ्रू करण्यात आलं। सदरची कॅश 1,97,50,000 रुपये मिळून आलेले आहेत। गाडीतील संशयित इसमांना कोणत्याही प्रकारे कॅशबाबत प्रभावीपणे त्यांची बाजू मांडता आली नाही। सदरची कॅश जप्त करण्यात आलेली आहे, त्याचा पंचनामा करण्यात आलेला आहे आणि सदरची कॅश जिल्हा कोषागार अधिकारी कोषागार बुलढाणा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे। तसेच सदर कॅशबाबत तपास कामी आयकर विभाग नागपूर यांना पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे सदर कॅश कुठून आली व कुठे चालली होती, कोणाकडे चालली होती व कोणी ती कॅश दिली होती मलकापुरातून याचा तपास 2 संशयित ताब्यात घेतलेले आहेत, त्यांच्याकरवी आम्ही करत आहोत। तसेच सदर कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक
निलेश तांबे साहेब, तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्री श्रेणिक लोढा साहेब, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधीर पाटील साहेब, बुलढाणा चार्ज मलकापूर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली व यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास कारवाई सुरू आहे। सदर कारवाईमध्ये आम्ही स्वतः पोलीस निरीक्षक गणेश गिरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर वर्गे, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्याम सिरसाट, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्याम कपले, पोलीस कॉन्स्टेबल शेख आसिफ, पोलीस कॉन्स्टेबल चरखे, पोलीस कॉन्स्टेबल मनोज कुमार कुमाळे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश तायडे, पोलीस कॉन्स्टेबल कैलास सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण गवई, पोलीस कॉन्स्टेबल सूरज चौधरी आदींनी सहभाग घेतलेला आहे।